कधी गुणगुणावे तुझे गीत ओठी नव्याने पुन्हा, कधी मोहरावे तुझ्या स्पंदनानी मनाने पुन्हा, फुलावे ऋतू हे तुझ्या सोबतीने पुन्हा, वर्षांपूर्वी आम्ही सवत माझी लाडकी नावाचा एक चित्रपट केला होता. त्यात मोहन जोशी माझे हिरो होते. नीना कुलकर्णी, मी आणि मोहन जोशी असा तो प्रेमाचा त्रिकोण होता त्याच्यामध्ये. आणि त्यांची यंग नायिका मी त्या काळात होते. म्हणजे मला वाटतं त्याला आता 18-19 वर्ष झाली असतील. आणि आज इतक्या वर्षानंतर मोहनजींबरोबर हा चित्रपट मी करते आहे. ह्याच्यात जसा यंग रोमॅन्स आहे, तरुणांचा रोमॅन्स आहे, तसंच आमचा प्रौढसुद्धा रोमॅन्स त्याच्यात आहे. मी एका म्हणजे आधुनिक आईची भूमिका करते. तिच्यासुद्धा आयुष्यात एक पुरुष येतो. तीही त्याच उत्कटतेने एका मॅच्युरिटीचं प्रेम ह्याच्यात दाखवलेलं आहे. कारण ह्या वळणावर ते 16 वर्षांचं प्रेम नसतं. ह्याच्यात एक प्रॅक्टिकॅलिटी असते आयुष्याची. आणि अशा प्रकारची ती भूमिका आहे. आणि मला वाटतं मोहनजींनी मला छान साथ दिलेली आहे ह्याच्यामध्ये. खूप छान कारण त्याच्यात एकतर आधुनिक वेशभूषा आहे, आधुनिक नृत्य दिग्दर्शक आहे म्हणजे आत्ताच्या काळाचा. कारण पूर्वीच्या सगळ्या नृत्य दिग्दर्शकांबरोबर मी काम केलेलं आहे, पण आत्ताच्या कोरिओग्राफरबरोबर काम करताना एक वेगळ्या स्टाईलचा डान्स कंटेम्पररी जो आहे तो करायला मिळाला. आणि लाईफ इज लाईक कॅपिचिनो हे जे गाणं आहे ते माझ्यावर थोडंसं चित्रित केलेलं आहे. कॅपुचिनो माझ्यासाठी इज बिटर स्वीट. ॲक्च्युली आय डोंट हॅव कॅपुचिनो इन माय रिअल लाईफ. तसं बघायला गेलं तर कॉफी मी विशेष घेत नाही. कॉफी कॅफे डेमध्ये जायचं प्यायचं हे माझं स्वप्न नाही किंवा ही माझी आवडसुद्धा नाही आहे. पण तरीसुद्धा काय असतं की शूटिंगच्या वेळेला दुपारची वेळ असते, त्यावेळेला आपल्याला थोडासा आळस येत असतो. अशा वेळेला कॉफी झिंग आणते. त्यामुळे कॅपुचिनो इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. कारण लाईफ इज लाईक दॅट. खरंच आयुष्य तसं असतं, बिटर स्वीट. समटाईम्स बिटर, समटाईम्स स्वीट. नेहमीच ते गोड नसतं. त्यामुळे हे कधी विषाचे घूटसुद्धा प्यावे लागतात. आणि ते बिटर स्वीट असल्यामुळेच त्याची झिंग चढते आणि त्यामुळेच ते आयुष्य जगायला ते इंटरेस्टिंग वाटतं. सो कॅपुचिनो इज दॅट फॉर मी. इट इज लाईफ.